नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे. आपण आज एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. तर घटस्फोटानंतर तुम्ही लग्न करू शकता का? म्हणजे डिवोर्स झाला तर तुम्ही पुन्हा लग्न करू शकता का? या विषयावर आम्ही आज व्हिडिओ बनवणार आहे. आजकाल बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच शहरांमध्ये, गावांमध्ये नवरा बायकोंमध्ये थोडाफार वाद झाला किंवा काही कारणं छोटी मोठी असतात, त्याच्यावरनं वाद झाला तर लगेच नवरा किंवा बायको दोघंही लगेच घटस्फोट घेण्याचा विचार करतात. हे कायद्याच्या दृष्टीने किंवा समाजाच्या दृष्टीने अतिशय वाईट गोष्ट आहे. असं होऊ नये, पण आपण कोणाला कुठपर्यंत समजावू शकतो, सांगू शकतो, हे प्रत्येकाला समजावून सांगणं, प्रत्येकाच्या बाजूने बोलणं हे सगळ्यांनाच जमत नाही. आणि जमलं तरी सगळे समोरची लोक ऐकतीलच असं नाही आहे. आणि म्हणून आज मोठ्यांचं ऐकलं जातं, नाही जात, ह्या गोष्टी देखील होतात. आणि त्यामुळे आज घटस्फोटाचे प्रमाण हे वाढलेले आहे. तसंच डिवोर्स झाला की लगेच दुसरं लग्न करण्याची देखील बऱ्याच वेळा घाई केली जाते. ते कितपत योग्य आहे किंवा नाही हे देखील मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. म्हणून मी हा वेगळा व्हिडिओ आज बनवलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटच्या 2-3 मिनिट आधी मी तुम्हाला महत्त्वाचे टिप्स देखील देणार आहेत. म्हणून पूर्ण व्हिडिओ नीट बघा. तर डिवोर्सनंतर तुम्हाला पुन्हा लग्न करता येतं का? पुनर्विवाह तुम्हाला करता येतो का? याबद्दल आपण आज बघणार आहोत. दुसरे लग्न कधी करता येतं किंवा कोणत्या कायद्याखाली करता येतं आणि कोणती चूक केल्यास ते लग्न बेकायदेशीर ठरू शकतं, या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चुकीच्या वेळी लग्न केल्यास दुसरा विवाह हा गुन्हा होऊ शकतो किंवा ठरू शकतो. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नीट बघा. तर आपण सर्वात आधी एकच बघू, घटस्फोट म्हणजे नक्की काय? घटस्फोट म्हणजे कायद्याने पती आणि पत्नीचा विवाह संबंध संपणे, म्हणजे संपवणे. कायद्याने त्याला घटस्फोट होणं असं म्हणतात. भारतामध्ये वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. हिंदूंसाठी वेगळा कायदा आहे, मुसलमानांसाठी, मुस्लिम लोकांसाठी वेगळा आहे, ख्रिश्चन लोकांसाठी वेगळा आहे, पारशी लोकांसाठी वेगळं आहे. तसेच स्पेशल मॅरेज ॲक्ट देखील आहे. हिंदू धर्मात घटस्फोटानंतर लग्न, तर ते आपण कसं ते बघू. हिंदू विवाह कायदा 1955 नुसार सेक्शन 15 नुसार स्पष्ट सांगते की घटस्फोटाचा आदेश मिळाल्यानंतर जर अपीलाची मुदत संपलेली असेल तर किंवा अपील दाखल केलेली नसेल किंवा अपील फेटाळलेली असेल तेव्हाच पुन्हा लग्न करता येतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही घटस्फोटाचा आदेश मिळताच अपीलची मुदत संपण्याआधीच लग्न केले तर ते लग्न बेकायदेशीर ठरू शकतं. अपीलची मुदत किती असते ते बघू. घटस्फोटाच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी 90 दिवसांची मुदत असते. म्हणजे डिवोर्स प्लस 90 दिवस पूर्ण झाल्यावरच तुम्हाला लग्न करता येतं. ते लग्न सुरक्षित असतं. अपील चालू असतानाच लग्न केलं तर काय होतं ते बघू. जर एक जोडीदाराने अपील दाखल केलेली असेल आणि तरीही दुसऱ्याने लग्न केले तर ते लग्न अवैध ठरू शकतं, म्हणजेच इनव्हॅलिड मॅरेज समजलं जातं. लक्षात ठेवा. तसेच दुसऱ्या विवाहाचा गुन्हा लागू होऊ शकतो. IPC सेक्शन 494 द्विविवाहाचा गुन्हा तुमच्यावर होऊ शकतो, म्हणजेच दुसऱ्या विवाहाचा गुन्हा तुमच्यावर लागू शकतो. म्युच्युअल डिवोर्स नंतर लग्न सेक्शन 13B नुसार हिंदू मॅरेज ॲक्ट नुसार म्युच्युअल डिवोर्समध्ये दोघांची संमती असते. कोर्टाचा अंतिम आदेश मिळतो, पण तरीही अपीलाची 90 दिवसांची मुदत ही लागू राहतेच. लगेच लग्न करू नका. सुरक्षित मार्ग म्हणजे 90 दिवस तुम्हाला
वाट बघावी लागणार आहे, म्हणजे 90 डेज पूर्ण झालेच पाहिजे. मुस्लिम कायद्यात घटस्फोटानंतर लग्न. मुस्लिम कायद्यानुसार तलाक झाल्यानंतर पत्नीने इद्दत कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे. साधारण 3 महिने किंवा गर्भवती असल्यास प्रसूतीपर्यंत इद्दत पूर्ण झाल्यावरच पुनर्विवाह वैध मानला जातो. ख्रिश्चन व पारशी कायदा काय म्हणतो ते बघूया. इंडियन डिवोर्स ॲक्ट म्हणजेच पारसी मॅरेज ॲक्टनुसार घटस्फोटाचा अंतिम आदेश मिळाल्यानंतर अपीलची मुदत संपल्यावरच पुन्हा विवाह करता येतो. इथेही अपीलाचा पिरियड हा महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. सर्वात मोठ्या चुका लोक कोणत्या करतात ते आपण आता पाहूयात. घटस्फोटाचा पेपर हातात येताच लग्न करतात. अपील आहे की नाही ते तपासतच नाही. वकिलांचा सल्ला न घेताच दुसरे लग्न करतात. यामुळे नवीन लग्न धोक्यात येतं. गुन्हेगारीची केस होते. पुढील कायदेशीर अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणून या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे नीट. आणि महत्त्वाचे टिप्स आहेत. घटस्फोटानंतर दुसरे लग्न करण्याआधी डिवोर्स डिक्री फायनल झाली आहे का ते नीट बघा आधी. 90 दिवसांचा पिरियड पूर्ण झाला आहे का ते नीट बघा. अपील प्रलंबित नाही ना हे खात्री करून घ्या आणि अनुभवी वकिलांचा सल्ला नक्की घ्या. हे मी तुम्हाला घटस्फोटानंतर दुसरं लग्न करता येते का याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. माझा मोबाईल नंबर आहे 920 915 56 69. धन्यवाद.